पुढे एक मोठी बातमी आहे, कारण जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर बंद पडलेलं आहे आणि याचा फटका भारतासह जगभराला बसलेला आहे। मुंबई दिल्लीसह 6 विमानतळांना याचा फटका बसला। बँकेचे व्यवहार, विमानतळ, न्यूज चॅनल याशिवाय अनेक इमर्जन्सी सेवांवरती याचा मोठा परिणाम झालेला आहे। अनेकांच्या सिस्टीम बंद होत आहे, तर काहींना ब्लू स्क्रीन दिसते। जगभरातल्या विमान सेवांवरती देखील यामुळे परिणाम झालेला आहे। जगभरातली 2000 विमान उड्डाणं रद्द झालेली आहेत, तर उड्डाणं रखडली सुद्धा आहेत। तर जीमेल असेल, Amazon असेल, यावर देखील मायक्रोसॉफ्टच्या या अडचणीचा परिणाम झालेला आहे। बँकेचे व्यवहार सुद्धा ठप्प झालेले आहेत, सर्व्हर बंद झालेले आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगच जणू काही ठप्प झालंय असंच बघायला मिळतं। कारण जगभरात अनेक सेवांवरती मायक्रोसॉफ्टच्या या सर्व्हर डाऊनचा जो प्रॉब्लेम आहे, जी अडचण आहे ती आता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जगभरातील अनेक सेवा आता ठप्प झालेल्या आहेत। ही एक मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा एक फॅल्कन सेन्सर आहे। फॅल्कन सेन्सर म्हणजे एक एजंट असतो जो क्लाउड कम्प्युटिंग जे वापरतात, मायक्रोसॉफ्ट सुद्धा ह्यांची सर्व्हिस वापरते आणि त्याच्यामध्ये एरर झालाय। त्याला तो सगळ्याकडे कॉन्फिगर होऊ न शकल्यामुळे जितक्या कंपन्या हे क्लाउड स्ट्राईक ह्या मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपनीचा फॅल्कन सेन्सर वापरतायत, त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे। आणि अशा खूप कंपन्या आहेत, म्हणजे एअरलाईन्स आहेत, आपल्या बँका आहेत, तुमच्या स्टॉक मार्केट आहे, सगळ्याकडे हा इश्यू आहे। ह्या सेन्सर अपडेट न झाल्यामुळे मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाला। मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाल्यामुळे मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम्स ज्या तर आपण बघू शकतोय, जीमेल असेल, Amazon असेल, यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। आणि सध्या आपण जर बघितलं तर काही जणांना काहीच स्क्रीनवरती दिसत नाही, तर काही जणांना केवळ आणि केवळ ब्लू स्क्रीन दिसते आहे आणि त्यामुळे मोठा परिणाम जगभरातील सर्व व्यवहारांवरती झालेला आहे। बँकेतील व्यवहार असतील, याशिवाय जीमेल असेल, हे सर्व काही बंद झालेले आहे। अनेक उड्डाणं सुद्धा ठप्प झालेली आहे। साधारणतः 2000 उड्डाणांवरती याचा परिणाम झालेला आहे। न्यूज चॅनल्सवरती देखील परिणाम झालेला आहे। जगभरात विमानांची उड्डाणं जी आहे ती रखडलेली आहेत। मुंबईच्या विमानसेवेवर परिणाम झालेला आहे। चेक इन चेक आउट सिस्टीम सुद्धा ठप्प झालेली आहे। रेल्वेच्या तिकीट बुकिंग मध्ये सुद्धा आता यामुळे अडथळे निर्माण होत आहे। जगभरातील शेअर बाजारावर सुद्धा याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे। जीमेल, Amazonच्या सेवेचा सुद्धा खोळंबा झालेला आहे। तर आपण बघू शकतोय, जगभरातील 2000 विमान उड्डाणं जे आहेत ती रद्द झालेली आहे। आणि सध्या आपण जर ट्विटरला बघितलं तर ट्रेंडिंग मध्ये मायक्रोसॉफ्ट डाऊन म्हणून आता हॅशटॅग सुद्धा रन होत आहे। तर आपण जर बघितलं तर हे सर्व्हर बंद झालं आणि त्यामुळे संपूर्ण जगात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत। बँक, न्यूज चॅनल, विमान उड्डाणं, रेल्वे तिकीट सेवा, या सर्व गोष्टींवरती मायक्रोसॉफ्टच्या या सर्व्हर बंदचा फटका जो आहे तो बसलेला आहे। जगभरातील 2000 विमानसेवा ठप्प झालेल्या आहेत आणि त्यामुळे जगभरात हाहाकार उडालेला आहे। शेअर मार्केट सुद्धा बंद झालेलं आहे। बँक आणि न्यूज चॅनलसह अनेक इमर्जन्सी सेवांवरती खास करून याचा परिणाम झालेला आहे। तर आपण बघितलं तर भारत सरकार आता मायक्रोसॉफ्टच्या संपर्कात आहे आणि त्यामुळे आता नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात माहिती घेतली जाते। भारत सरकार मायक्रोसॉफ्टच्या संपर्कात आहे। मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांसोबत आता भारत सरकारची बोलणी जी आहे ती सुरू आहे, बातचीत जी आहे ती सुरू आहे। मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद आता सुरू करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।